नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रेवदंडा कृषी संस्थेचा कांदळवन कत्तल, 25 वर्षाचा करोडोचा काळा बाजार, बड्या अधिकाऱ्यांचे हात सापडले। शासकीय जमीन गिळंकृत, CRZ उल्लंघन, चौकशी बंद पाकिटात, संस्था बरखास्त का होत नाही। रेवदंडा सामुदायिक सहकारी कृषी संस्थेने सभासदांना शेतीसाठी दिलेल्या 80 एकर शासकीय भूखंडावर अतिक्रमण करून कांदळवनाची कत्तल करून बेकायदा व्यावसायिक बांधकामे उभारली आहेत। तेरोंडा रोडवर काळे हिरवे नेट लावून रस्त्यावर अतिक्रमण, तेरोंडा वर्सोल पाडा स्मशानभूमी गिळंकृत करणे आदी प्रकरणांनी ग्रामस्थांमध्ये संतापाची लहर उसळली आहे। संस्थेचे पदाधिकारी मात्र कुठेही तक्रार करा, आमचं कोणीही काही वाकडं करू शकत नाही, शासकीय अधिकारी आम्हाला स्पर्श करू शकत नाही असं उघडपणे सांगत आहेत। चौकशीचे आदेश बंद पाकिटात। जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले होते, मात्र ते बंद पाकिटात बंद झाल्याचे चर्चेत आहे। संस्थेने 50 सभासदांचे सदस्यत्व बेकायदेशीर रद्द केले असून पैशांचा करोडो रुपयांचा काळा बाजार 25 वर्षांपासून सुरू आहे। यात राज्य शासनातील काही बड्या अधिकाऱ्यांचे हात असल्याचे ग्रामस्थांचे आरोप आहेत, ज्यामुळे शासनाच्या कान खणणे आवश्यक झाले आहे। संस्था बरखास्ती व जमीन परत शासन जमा। सहकार विभागाने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960च्या कलम 78 नुसार संचालक मंडळाला बरखास्त का करू नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावली। जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय जमिनीचा गैरवापर झाल्याने जमीन शासन जमा का करू नये अशी नोटीस दिली असली तरी कारवाई अजिबात दिसत नाही। 13 जुलै 1968 रोजी नोंदणीकृत झालेल्या या संस्थेने सुरुवातीला 126 सभासदांसाठी शेती जमीन घेतली, पण आता ती व्यावसायिक हेतूने विकृत केली। कांदळवन संरक्षणाला छेद, मच्छीमारांचे संकट। नैसर्गिक भरती ओहोटी जलप्रवाह अवैधपणे बंद करून बंधाऱ्यावर मोठे दगड लावले गेले असून कांदळवन कोरडे पडून नष्ट होत आहे। महाराष्ट्र शासनाच्या कांदळवन संरक्षण धोरण 2018 कोकण विभागीय आयुक्तांच्या सनियंत्रण समितीखाली महाराष्ट्र वन संरक्षण अधिनियम 1980 व CRZ अधिसूचना 2019 ला हे छेद देणारे कृत्य आहे। पावसाळ्यात माशांच्या प्रजननावर विपरीत परिणाम होईल, तेरोंडा खाडीची जैवविविधता धोक्यात येईल व स्थानिक मच्छीमारांची उपजीविका धुळीस मिळेल। उच्च न्यायालयाने रायगड जिल्ह्यातील 4411 हेक्टर कांदळवन संरक्षणाचे निर्देश दिले तरी अंमलबजावणी कोलमडली। ग्रामपंचायतीचं मौन, ठोस कारवाईची मागणी। रेवदंडा ग्रामपंचायतीत 10 वर्षांपासून हा विषय ग्रामसभेत चर्चेत येतो, पण ठोस निर्णय नाही। ग्रामपंचायत गप्प का असा संताप ग्रामस्थांना आहे। वन विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ व पोलिसांना कळवून IPC कलम 426, 427 अंतर्गत अजामीनपात्र गुन्हा दाखल करावा, संस्था बरखास्त करावी, जमीन परत शासन जमा करावी। केंद्र व महाराष्ट्र शासनाने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा पर्यावरण व स्थानिक उपजीविकेला धोका निर्माण होईल। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी निलेश पुंडे, रेवदंडा।